काढले काढले नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय चिखलीमध्ये। आज इथे एक 2,500 ते 3,000 पक्ष्यांची रेस होणार आहे। त्या रेसचा सगळा म्हणजे आलेख घेणार आहे आपण। त्याच्यामध्ये कोणी किती पक्षी सोडले किंवा किती क्लब आहेत आणि भविष्याचं नियोजन सगळं घेणार आहे। तर जास्त न वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करू। हे प्रतीक शेठ बालवडकर आहेत, त्यांच्याशी एकदा चर्चा करू। प्रतीक शेठ, आम्हाला एकदा सांगा हे किती क्लब आहेत आणि या रेसचं स्वरूप काय असणार आहे? पिजन फेडरेशन मध्ये टोटल 6 क्लब आहे आणि यावर्षी 140 किलोमीटर ते 1200 किलोमीटर पर्यंत रेस करण्याचा आमचा यावर्षी शेड्यूल आहे। आणि आता इथे या ठिकाणी म्हणजे चिखलीमध्ये PHPA, LPAP आणि THP असे 3 क्लबची बास्केटिंग होत आहे। टोटल आज इथं पक्षी किती बास्केटिंग होणार आहे? टोटल इथे अंदाजे 2,000 पक्षी बास्केटिंग होते, 1,500 ते 2,000। टोटल मेंबर किती असतील साधारण तिन्ही क्लबचे मिळून? तिन्ही क्लबचे मिळून एक 50 ते 55 मेंबर खेळतील रेस। आता हे जे शेड्यूल दिलेलं आहे आपण भविष्यातलं रेसचं, हे शेड्यूल कसं आहे? अहिल्यानगर 140, अहिल्यानगर आता 140 किलोमीटरची ही ओपन रेस आहे। त्याच्यानंतर 200 किलोमीटर पैठण, 200 किलोमीटर पैठणची रेस होणार आहे। त्याच्यामध्ये सर्व मेंबर एकत्र खेळतील का जे ते आपापले क्लब वेगवेगळे खेळतील? सर्व मेंबरचे पक्षी एकत्र सुटतील। त्याच्यामधून 4 कॅटेगरी डिवाइड करण्यात येईल, यंग डर्बी, ओपन डर्बी, वर्ल्ड ओपन आणि यंग ओपन अशी 4 कॅटेगरीमध्ये तुमचे 15-15 पक्षांना नंबर मिळतील। तिसरा टॉस आपला सिंदखेड राजा सेम तसंच करणार, नंबर 15-15 पक्षांना मिळणार। आता हे सगळं शेड्यूल आहे एक 1200 किलोमीटर पर्यंत। यावर्षी पुण्यामध्ये प्रथमतः आपलं नियोजन आहे 1200 किलोमीटर। अजूनपर्यंत झालं नव्हतं, अजूनपर्यंत झालं नाहीये, यावर्षी पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न आहे आपला। माननीय कुंदन शेठ गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन समारोह होत आहे। आता कार्यक्रमाचं ओपनिंग झालेलं आहे, आता सुरुवात करूया बास्केटिंगच्या कार्यक्रमाला। फोटो घ्या तुमच्या ह्याच्यात। कुंदन शेठ गायकवाड तसेच संदीप शेठ गायकवाड यांच्या हस्ते पक्षी बास्केट करून शिक्का मारण्याचा 140 किलोमीटर पक्षी बास्केटिंग होत आहे। श्रीनगर सेवक कुंदन शेठ गायकवाड व संदीप शेठ शेलार यांच्या हस्ते पक्षाला टॅगिंग करून शिक्का मारण्यात येणार आहे। प्रथम कबूतरला तुमच्या हातात 1000 आली पाहिजे पहिले, तर अजून येल्लो याच्यात टाकूया। हा साईडला ठेवू, पहिले फिमेलच घेणार आहे सगळ्या, काय प्रॉब्लेम नाही। प्रथम पक्षाला टॅगिंग होत आहे। प्रतीक शेठ, आपण किती पक्षी आणलेले आहेत ह्या? आता 62 पक्षी आणले। आपली एकदा जुनी हिस्ट्री म्हणजे एक 10-12 वर्षामध्ये किती वेळा चॅम्पियन झाले आणि कोणत्या कोणत्या क्लब झाले ते एकदा सविस्तर एकदा सांगा। मी एकाच क्लब मधून खेळतो, PHP मधून, आणि 2015 साली मला वाटतं मी सेकंड आला। त्याच्यानंतर 7 वर्ष ते 8 वर्ष कंटिन्यू लागवड चॅम्पियनशिप आहे। किती किलोमीटर पर्यंत खेळले होते नंतर? मी आता 2 वर्ष आले 1000 किलोमीटर खेळलो, त्याच्या अगोदर 700ला खेळलेलो आहे। आणि फेडरेशनला एकदा ऑल ओव्हर चॅम्पियन आणि एकदा लॉंग डिस्टन्स चॅम्पियन महाराष्ट्र पिजन फेडरेशन। आता ह्यावेळेस जे खेळणार आहेत आपण पूर्ण 1200 पर्यंत खेळणार आहेत का? प्रयत्न तर तोच राहील, पक्षी राहिले, कंडिशन असेल, पक्ष्यांचा फॉर्म असेल ना 100% 1200ला पण 1, 2 ते 3 पक्षी सोडायचा माझा प्रयत्न राहील। पक्ष्यांचा आपण महाराष्ट्र रोमिंग पिजन फेडरेशन बनवले होते 3 वर्षापूर्वी, त्यावेळेस 351 पक्षी सुटले होते। त्याच्यानंतर लास्ट इयरला माझे अंदाजे 450 ते 500 अंदाजे पक्षी सुटले होते। त्याच्यामध्ये माझे वनडे पक्षी 26 उतरले होते, एक इंडियन रेकॉर्ड आहे। आणि टोटल 44 पक्षांमध्ये माझे 40 पक्षी घरी आले होते सेकंड डेला। हा 4 पक्षी लॉस झाले। त्याच्यातला एक नाशिकला मिळाला होता, तो पण मग नाशिक। इथून पुढे ते रेकॉर्ड तुटण्यासाठीच असतात, इथून पुढे जो फॅन्सर चांगले प्रयत्न करेल तो रेकॉर्ड नक्कीच ब्रेक करणार। बरोबर। आणि त्यावेळेस आपल्याला नक्कीच महाराष्ट्र रोमिंग पिजन फेडरेशन मध्ये झालं तर नक्कीच आनंद होणार आपल्याला। 1000 किलोमीटरला पण यावर्षी प्रथमतःच पुण्यामध्ये महाराष्ट्र रोमिंग पिजनचा LPAPचा पक्षी उतरला, म्हणजे अंदाजे 12 वाजून 50 मिनिटांनी उतरले तो 1000 किलोमीटरला, 1000 किलोमीटर एअर डिस्टन्सला पुण्यामध्ये प्रथमतः उतरलेला पक्षी आहे। तो रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे इथून मागचा। हो। नाव सांगा आधी आपलं पूर्ण। अनिल शेलार, ब्लॉकचं नाव अनिल शेलार। ओके। आता किती पक्षी आणलेत आपण?
आता माझे 75 बक्षीस. ओके, ह्या 75 पक्षांचं लास्ट पर्यंत नियोजन किती पर्यंत खेळवायचं आहे? हा एक 1200 किलोमीटर पर्यंत आहे का 700 पर्यंत? 1200ला 2 पक्षी आहे. आले 700-500 पर्यंत रिटर्न तर 2 पक्षी आहेत. ओके, इथून मागं तुमचा एकदा काय म्हणजे 7-8-10 वर्षात विनर किती वेळा होते किंवा त्याचं काही 6 वर्ष वेळ ओके चॅम्पियन झाले 3 वेळा. ओके फर्स्ट सेकंड 3 वर्ष. आणि आमचे टायगर आणि आमची एक रेस होती. ओके तर 750 किलोमीटर रेस होती. त्याच्यामध्ये माझा फर्स्ट पक्षी बसला होता. असे आज किती पक्षी आणलेत? 50 पक्षी आहेत आपल्याकडे. ओके, तर पहिलं लॉबचं नाव सांगा आपलं. आरजे लॉब. ओके, इथून माग काय इतिहास म्हणजे किती वेळा पक्षी आले, किती दिवसापासून खेळताय? आपण साधारण 8 वर्ष झालं रेस खेळतोय. ओके, आणि आतापर्यंत आपण टॉप 3 मध्ये आहोत. टॉप 3 मध्ये आहे. ओके, त्यावेळेस आता नियोजन काय म्हणजे पुढचं आलेले पक्षी 700च्या प्लस 1000-1200ला खेळवायचे, 700 पर्यंत फॅन्सीयरचं टार्गेट आहे तेच आपलं टार्गेट आहे. 1000 आपल्याला रेस खेळायचे. ओके, धन्यवाद. नाव सांगा पूर्ण आपलं. प्रशांत पवार. ओके, लॉबचं नाव? कृपा लॉब, राजगुरुनगर. लोकेशन? राजगुरुनगर. ओके, आता किती पक्षी आणलेत आपण? आता जवळजवळ 76 आणि ते 278 पक्षी आणले. 78 पक्षी आणले. तरी हे पक्षी 700-800 पर्यंत थांबवणार का पुढे पण खेळायचं नियोजन आहे? नाही ह्या वर्षी 1000 ते 1200 पर्यंत खेळायचं पूर्ण तयारी आहे. हो, गेल्या वर्षी ते पक्षी स्टॉक करून ठेवले आपण. ओके, गेल्या वर्षी आपले किती पक्षी आले होते? किती स्टॉक आहेत गेल्या वर्षीचे ओल्ड बर्ड 42 आहेत आपल्याकडे. ओके, ते पूर्ण ह्या रेस मध्ये घेतले काय स्टॉक केले? नाही स्टॉक काही नाही पेरिंग सर्व खेळायला. सर्व खेळायला घेतले. जोपर्यंत 2 ते 3 वर्ष पक्षी खेळत नाही तोपर्यंत पेरिंग करत नाही. पेरिंग माझ्याकडे नाहीच. ओके ओके, चालेल, धन्यवाद. धन्यवाद. शेट नाव सांगा आपलं. रवी शिवाजी आहे. ओके, लोकेशन? चिखली. ब्लॉकचं नाव काय? बीएम लॉब. आता किती लॉक पक्षी आणलेत आपण? 86 पक्षी. कोणत्या क्लबला खेळताय आता? टायगर PHP. हे पक्षी आता पुढे 1200 पर्यंत खेळवायचं नियोजन आहे का थांबवायचे 700 पर्यंत? नाही 1200 पर्यंत खेळायचं. इथून मागे गेल्या वर्षीचे काय स्टॉकचे पक्षी ह्याच्यात घेतलेत का जुने? हो आहे ना, जुने आहे ना. किती घेतले त्याच्यात? जुने 50. 50 पक्षी ह्याच्यात घेतलेत. हो. ओके, चालेल, धन्यवाद. थँक्यू. कौशल आरोडे. लोकेशन आळंदी देवाच. लॉकचं नाव? RK 7 लॉक. आता किती पक्षी आणलेत आपण? आता आपण 69 पक्षी आणले. ओके, ह्याच्यामध्ये काय गेल्या वर्षीचे खेळलेले पक्षी आहेत का सगळे नवीनच पक्षी आहेत? गेल्या वर्षी ओल्ड बर्ड आहेत 4 पण ते खेळले नाही, स्टॉक केले होते. या वर्षी खेळणार. ओके, बरं, आता हे 700 पर्यंत खेळून थांबणार आहेत का 1000-1200 पर्यंत नियोजन आहे? 1000 पर्यंत जोपर्यंत पक्षी राहतील आपल्या डिस्टन्स तोपर्यंत सोडत राहायचे. सोडत राहा. ओके, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नाव सांगा आपलं. गणेश बानखिले, राजगुरुनगर. PHP क्लबचा मेंबर आहे मी. लॉकचं नाव काय? लॉकचं नाव काय? SGS लॉक. SGS लॉक. ओके, आता किती पक्षी आणले त्यावेळेस? आता 45 पक्षी आणलेले आहे. त्याच्यामध्ये जुने काय आहेत का सगळे नवीनच आहेत? हो, नाही एक मध्ये 23 आहे आणि 22 ओल्ड. ओके, तर आता हे पक्षी पुढे 1000-1200 पर्यंत खेळवायचं नियोजन आहे का 700-800 पर्यंत थांबवायचं? तसं तर आहेच आपलं 1000 पर्यंत खेळवायचं. पण पाहू पुढे काय होते काय पक्षी जसे सहकार्य करतील तसे आपण. हो त्याप्रमाणे. ओके, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. आपलं? माझं नाव कुलदीप नाणेकर. ओके, लॉकचं नाव? जिजाई लॉक. लोकेशन काय? चाकण. कोणत्या क्लबला खेळताय आता? PHP. आता किती पक्षी आणलेत आपण? 60 आणले. ओके, ह्याच्यामध्ये पहिले गेल्या वर्षीचे काय आहेत का सगळे यंग मध्येच आहेत नवीन? नाही, यंग आहेत 25 यंग आहे, 35 ओल्ड आहे. 35 ओल्ड. ते किती पर्यंत खेळले आहेत काय पहिले? 700 पर्यंत खेळलेले. ह्या वेळेस कसं नियोजन आहे म्हणजे 1000 पर्यंत 1200 पर्यंत खेळवायचे का थांबायचे? 1000 पर्यंत. ओके, जे तुम्ही चॅम्पियन होते गेल्या वर्षी ते किती किलोमीटर पर्यंत आले होते आणि त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सविस्तर सांगा. क्लबची चॅम्पियनशिप 700 किलोमीटर पर्यंत होती. ओके, 700 किलोमीटर पर्यंत चॅम्पियन झाला आणि ओपन रेस झाले 1000 किलोमीटरचे. त्यात पण 1000ला पण पक्षी आला होता आपला. तिसऱ्या दिवशी सकाळी सेकंड प्लेसमेंट झाला क्लबला. ते 700 किलोमीटर रेस झाली होती त्याच्यामध्ये टोटल किती पक्षी उतरले होते आपले? एक 8 पक्षी उतरले होते. 8 पक्षी. ओके, धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला या रेससाठी. सांगा आपलं. माझं नाव आशीर्वाद शेगडे. ओके, लॉकचं नाव? लॉकचं नाव AS लॉक. ओके, लोकेशन काय? लोकेशन माझं आळंदी. आता किती पक्षी आणलेत आपण टॉस साठी? आता मी एक 32 पक्षी आणलेले. त्याच्यात काय जुने आहेत का सगळे नवीनच आहेत? जुने आहेत ना, एक 10 पक्षी जुने आहेत आपले. ते किती पर्यंत खेळलेले? पहिले खेळलेले ते 700 पर्यंत खेळलेले. ओके, तर आता हे 700-600 पर्यंत थांबवायचे का पुढे खेळवायचे 1000-1200 पर्यंत?
यावर्षी आता ओल्ड पक्षी द्यायचे सोडून आपले 1200 पर्यंत रेस करायचे द्यायचे. येऊन आहेत आपण ते सोडायचे. हा ठेवायचे नाही आपल्याला. ओके. इथून मग काय गेल्या वर्षी किती वर्षापासून या क्लबला जॉईन आहे तुम्ही खेळता रेस? 4 वर्षापासून क्लबला जॉईंट आहे. पहिल्या वर्षी किती पक्षी आले होते आपले? पहिल्या वर्षी आपले 3 पक्षी 700 ला उतरलेले वन डे. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षाला स्टॉप घेतला होता मी. परत तिसऱ्या वर्षाला खेळलो मी. तिसऱ्या वर्षाला किती आले होते? तिसऱ्या वर्षाला आपले 700 ला दोन पक्षी आहेत. ओके. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. शेट नाव सांगा एकदा. प्रशांत पोकळे. ओके. लॉकचं नाव? प्रशांत पोकळे. ओके. लोकेशन काय? लोकेशन काय लॉकचं? डायरी गाव. आता किती पक्षी आणले आपण? आता 30 पक्षी. ह्याच्यामध्ये काय जुने खेळलेले आहेत का सगळे नवीनच खेळलेले 700. किती पक्षी खेळलेले पहिले आता 30 मधले? 30 म्हणले आता 6 पक्षी खेळलेले. बाकी पुढे 1000-1200 पर्यंत खेळवायचं नियोजन आहे का थांबायचं मध्ये? खेळायचे ओल्ड पक्षी. ओल्ड पक्षांमध्ये, यंग मध्ये नाही सोडायचे. ओके, शुभेच्छा तुम्हाला. शेट नाव सांगा तुमचं. किती दिवसापासून या रेसिंग क्षेत्रात आहे? ओके. लॉकचं लोकेशन काय आता? आता किती पक्षी आणले? याच्यामध्ये जुने काय आहेत तर सगळे यंग मधले नवीनच आहेत? मागच्या वर्षी म्हणजे जुने 5-6 आहेत. ते किती पर्यंत खेळवलेले आहेत का स्टॉक मधले? 500 पर्यंत. आता यंदा नियोजन 500-700 पर्यंत थांबायचं आहे का 1000-1200 पर्यंत खेळायचं? 1000 खेळायचे. जेवढे पक्षी राहतील तेवढे सोडायचे. ओके, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आपण स्वारगेट जवळ आलेलो आहे. खडकमाळी येथे पालगुडी जिम शेजारी. इथं पक्ष्यांचं बास्केटिंग चालू आहे. ते सर्व सदस्यांशी आपण चर्चा करणार आहे. कुणी किती पक्षी आणलेत किंवा काय सर्व. 1-2-3 क्लबचे एकत्र पक्षी होत आहेत. इथे पक्षी पॅक होणार आहेत आणि ते रेससाठी सोडले जाणार उद्या सकाळी. 130 किलोमीटर फ्री टॉस रेस आहे. हे टॅगिंग चालू आहे पक्ष्यांचं. प्रत्येकावर नंबर वगैरे जे काय त्यांचं पद्धत आहे त्या पद्धतीने ते चालू आहे. सगळे पक्षी पॅक झालेले आहेत. सर्व सभासदांशी चर्चा करणार आहे. कोणी किती पक्षी आणलेत काय आणि रेसच्या सोबत पण आपण जाणार आहे पक्षांसोबत. सर्व आढावा घेऊ. आपण सभासदांशी चर्चा करायला सुरुवात करू. तर हे क्लबचे काही मेंबर आहेत, ते आपल्याला सविस्तर माहिती सांगतील या रेस बद्दल किंवा काय सर्व. जास्त वेळ नाही, त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करू. शेट, एकदा मला पहिली गोष्ट सांगा की रेसचं स्वरूप सांगा की हे पक्षी किती चालले किंवा हे क्लबचे आता कन्सेप्ट काय आहे आणि किती किलोमीटरवरून सुटणार आहेत पक्षी? ते आता उद्या आपला फ्री टॉस. उद्या फ्री टॉस आहे. यात 7 क्लब एकत्र आहेत. म्हणजे पुणे शहरातले जवळपास सगळे 3000हून जास्त पक्षी उद्या सुटणार आहेत. एकट्या PPMAचे 1000च्या आसपास पक्षी राहतील. हा फ्री टॉस आहे ना 140 किलोमीटरचा आहे. अहिल्यानगरवरनं सुटणार आहेत पक्षी. 22 मेंबरचे बर्ड चालले. एका क्लबचे का सर्व क्लबचे मिळून? नाही, ओनली PPMA. ओनली PPMA. टोटल किती मेंबरचे आहेत तिथे पक्षी बास्केटिंग झाले? बास्केटिंग झालेले 22 मेंबर आहेत. 22 आता. ओके. तसे क्लब मध्ये 28-29 मेंबर आहेत. ओके. नाही, हे एका क्लबचं झालं. हे बाकीचे जे 4-5 क्लबचे इथे आलेले आहेत, 2-3 क्लबचे काय फक्त इथे एकाच क्लबचं बास्केटिंग? इथे एकाच क्लबचं झालं. एकाच क्लबचं. ओके, चालेल. क्लब पुण्यातील सर्वात जुना क्लब आहे. जुना म्हणजे पहिला क्लब. म्हणजे हेमंत सर पुरोहित आणि दिवाकर जाधव साहेब यांनी ही कन्सेप्ट पुण्यात आणली की रेसिंग पिजन शर्यत काय असते. हे पूर्वी चेन्नई किंवा बाहेर देशात परदेशात चालत होतं, पुण्यात नव्हतं. तर ह्या दोघांनी ही कन्सेप्ट पुण्यात आणली की हे रेसिंग पिजन हे असं रेस खेळायची, हे करायचं. हे या दोघांनी पुण्यात आणलं आणि त्यांनी हा क्लब स्थापन केला. आता हा क्लब जवळजवळ 2012ला, हे बघा याचं रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे 2012 आणि याचे अध्यक्ष आहेत हेमंत कृष्णकांत पुरोहित. म्हणजे यांनी क्लब स्थापन केला त्यावेळेस. आता कसं ते काही कारणास्तव खेळत नाहीत ते आता, पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला प्रत्येक वर्षी त्यांचं झालं, जाधव साहेबांचं झालं. म्हणजे आम्हाला पूर्ण मार्गदर्शन असतं, त्यांचं पूर्ण मदत असते. किंवा बाकी सभासद झाले, आता आमचे मरगळे झाले, बाळासाहेब पिलावरे झाले, कुंभरे, मोहसिनबाई, विकास शेठ, म्हणजे पूर्ण म्हणजे हा क्लब म्हणजे आमची फॅमिली आहे.
आम्ही सगळेजण म्हणजे फॅमिली प्रमाणे चालू आहे इथं. म्हणजे ह्या क्लब मध्ये असं नाहीये की बाबा हा अध्यक्ष आहे आणि त्याने सांगन तसं सगळ्यांनी राहायचं, असं नाहीये. सर्वांना समान सगळे समान सगळेच अध्यक्ष आहेत आणि सगळेच सभासद आहेत इथं. ते वातावरण पाहिजे खेळमेळचं, त्यावेळेस खेळ चालेल पुढे. असं बॉडीमध्ये कोण नाही की हा अध्यक्ष आहे किंवा ते उपाध्यक्ष, कोणी नाही. सगळे आमचा आलेला नवीन मेंबर पण आमच्यासाठी अध्यक्षच आहे. अध्यक्ष आणि आम्ही सर्वांना गृहीत धरूनच सर्व हा डिसिजन. खेळ जर पुढे चालवायचा असेल तर हे करणं फार गरजेचं आहे. हो, बरोबर. ओके, धन्यवाद. आपले किती पक्षी आलेले आहेत? मी यावेळेस नाही खेळत आहे. खेळत नाही. हा. इथून मागं काय आपले किती पक्षी सोडले होते, किती आले होते, किती बरेच पक्षी सोडले होते. गेल्या वर्षी काय किती आले होते काय? गेल्या वेळेस मी रनर अप आहे. ओके म्हणजे मी 6 वर्ष आलं रेस खेळतोय. ओके 6 वर्षात मी 3 वेळा रनर अप आहे, एक वेळेस चॅम्पियन आहे. ओके हो. ओके चालेल. लोकेश भाऊंकडे भाऊ, पूर्ण तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव लोकेश कुमरे, मी राहणार कोथरूडला. ओके. लॉकचं नाव? मी लोकेश लॉफ्ट. लोकेश लॉक. आता किती पक्षी आणलेत आपण? आता मी जवळपास 100च्या आसपास पक्षी आणलेत. 100च्या आसपास. हा. हे ओल्ड मधले किती आहेत किंवा यंग मधले किती आहेत आता याच्यामध्ये? यंग मधले त्याच्यामध्ये असतील एक 60 पक्षी यंग असतील आणि एक 30 ते 40च्या दरम्यान ओल्ड पक्षी असतील. 30 ते 40 जे ओल्ड मधले आहेत ते काय खेळलेले आहेत का डायरेक्ट नाही, लास्ट इयर मी खेळून ठेवले होते ते. ओके. किती पर्यंत सोडले होते? ते प्रत्येक वेळ असे म्हणजे 200, 300, 400, 500 हे सगळे खेळून थोडे थोडे ठेवून मी ठेवले. आता जे पक्षी आपण आणलेले आहेत हे कितीपर्यंत खेळवायचं नियोजन आहे? 700, 800 काही? आता कसं आहे की आता कितीपर्यंत खेळवायचं हे मी आता नाही सांगू शकत. जसं आता शेवटी पुढे काय क्लायमेट येते, कसं येते, पक्षी जसं रिस्पॉन्स देतील तसं नियोजन पुढे. त्याच्यासाठी मी मागच्या वर्षीपासून स्टॉक करून ठेवले होते, पण प्रयत्न तर करणार आहे मी. या वर्षी आमची आता लास्ट रेस आहे 1200 किलोमीटर. 1200 किलोमीटर पर्यंत जेवढे जास्त बड मला सोडता येतील तेवढे जास्त बड सोडायचा प्रयत्न तर करणार आहे. पण आता शेवटी पुढे रेस मध्ये तुम्ही सांगू शकत नाही. अर्जित असते किंवा पक्षी सहकार्य करतील तसे निर्णय घेतले जातात. बरोबर. ओके, शुभेच्छा तुम्हाला. ओके, धन्यवाद. नाव सांगा आपलं. माझं नाव मोहसिन. ओके. मी PPM क्लबचा सेक्रेटरी आहे. ओके. तरी मी यावर्षी माझे 65 बर्ड आहेत, पक्षी आहेत. बरं, ह्याच्यामध्ये जुने किती आहेत, नवीन किती आहेत? जुने आपल्याकडे कमीत कमी एक 50 बर्ड आहेत. बाकीचे एक 15 एक नवे यंग बर्ड आहेत आपल्याकडे. जुने कितीपर्यंत खेळवले आहेत का शॉप मधले आहेत काय? नाही, जुने आपण मागच्या वर्षी खेळून ठेवलेले आहेत. ओके. त्यात एक 30 एक बर्ड आहेत. कितीपर्यंत खेळवले होते? ते 400 पर्यंत खेळून आपण स्टॉक केले होते. गेल्या वर्षी रेस नव्हती खेळली आपण, त्या वर्षी परत खेळत आहे. आता हे पक्षी जे सोडणार आहेत हे पुढे कितीपर्यंत न्यायचं नियोजन आहे का आपलं 500-600 पर्यंत थांबवायचं? नाही, या वर्षी जवळ ते 1200 किलोमीटरची रेस आहे, तिथं आपला नेण्याचा उद्देश आहे. ओके चालेल, शुभेच्छा तुम्हाला. नाव सांगा आपलं. मी विकास बाराथर. ओके. आमचं नाव VB लॉफ्ट आहे. आमच्या लॉफ्टचं नाव VB लॉफ्ट आहे. ओके. आम्ही 3 वर्षापासून म्हणजे हे थर्ड इयर आहे आमचं फेडरेशन अंडर. प्रिव्हियसली आम्ही म्हणजे फर्स्ट इयर आम्ही PRPA क्लब मध्ये खेळत होतो, तिथं आम्ही रनरअप होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही PPMA क्लब जॉईन केला आणि तिथं आम्ही फर्स्ट टाइमच जॉईन केलं, तेव्हा फर्स्ट टाइमच आम्ही फर्स्ट चॅम्पियन झालो विथ द 80 बर्ड्स सोबत घेऊन खेळलो. आम्ही 700 पर्यंत खेळलो आणि चॅम्पियन झालो. आता त्याच एनर्जीने आणि त्याच स्पोर्ट्समॅनशिपनी परत एक 110 बर्ड्स घेऊन खेळतो. ओके. आता टोटल किती खेळत आहे पक्षी घेऊन म्हणले? आता 110 बर्ड्स आहेत. किती नवे किती काय? त्याच्यामध्ये जवळजवळ एक 80% बर्ड यंग बर्ड आहेत, 20% लॉस हे आपले ओल्ड बर्ड आहेत. ओल्ड बर्ड ते स्टॉक मधले खेळलेले आहेत सगळे? हा, खेळलेले प्रिव्हियसली चॅम्पियन आहेत. आता नियोजन कुठपर्यंत खेळायचं आहे? आता चाललंय परत म्हणजे की 500 पर्यंतच खेळायचं असं चाललंय. शॉर्ट मध्ये जास्त तयार केलेले, शॉर्ट मेडल शॉर्ट साठी पण आहे, डिस्टन्स साठी बी करायचं. पुढच्या वर्षी डिस्टन्स साठी ट्राय करायचं, म्हणून यावेळेस थोडंसं थांबायचं. ओके, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नाव सांगा आपलं. नाव सांगा आपलं. निसार खान. लोकेशन काय? धानोरी. लॉकचं नाव? RK लॉक. किती पक्षी आणले आता फ्री टॉसला? आता 70 पक्षी आणले. जुने नवे किती काय? जुने एक 10-15 जुने आहेत, बाकी यंग मधले आहेत. यंग मधले तर हे कितीपर्यंत न्यायचं नियोजन आहे? किती किलोमीटर पर्यंत खेळवायचे? आता बघू पक्षी कवर रिस्पॉन्स देतील तसे. अपेक्षा 500-700 पर्यंत. हा, पक्षी आले तर खेळू. पक्षी जसे येतील, पक्षी जसे साथ देतील तसं खेळायचे. खेळायचे. ओके, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.
शेट नाव सांगा आपलं. दर्पण लॉफ्ट बाळासाहेब. तर आता किती पक्षी आणलेत आपण? आता 30 पक्षी टाकले. त्याच्यामध्ये जुने किती नवे किती काय? सगळे वेगळेच आहेत जवळपास. सगळे यंग. बरं हे कुठपर्यंत लॉंग मिडल मध्ये आहेत का शॉर्ट मध्ये आहेत का काही लॉंग मध्ये? सर्व कॅटेगरी आता सर्व कॅटेगरी मध्ये आहेत. 1000-1200 पर्यंत पण खेळायची तयारी आहे यावेळेस. आहे. ओके चालेल, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. शेट नाव सांगा आपलं. माझं नाव सलमान शेख शकील लॉफ्ट. लोकेशन भोसरी. किती पक्षी आणले आता यावेळेस माझे 23 पक्षी आहेत. 23 पक्षी. जुने किती आहेत नवे किती आहेत? जुने किती आहेत नवे किती आहेत त्याच्यात? जुने त्याचे 7 आहेत, बाकीचे सगळे यंग. 7 किती पर्यंत खेळवलेले? ते 7 मागच्या वर्षी 700 किलोमीटर पर्यंत खेळवले. आता हे लॉंग डिस्टन्स मध्ये आहेत ते काय मिडल मध्येच तयार केलेले? सर्व कॅटेगरी सर्व कॅटेगरी ऑल टोटल कॅटेगरी 1000-1200 पर्यंत खेळायची तयारी आहे. तयारी आहे. ओके, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नाव सांगा आपलं. माझं नाव अनिरुद्ध देशपांडे. यंदाच जॉईन झाले का आपण? हो, आता PPM ला जॉईन. किती पक्षी तयार केले आता या वर्षी तर नाहीये, पण नेक्स्ट इयरला करणार आहे पक्षी. आपण घरी जे पक्षी तयार केलेत त्यांना टॉस किती पर्यंत देऊन ठेवलाय किंवा आता काय ट्रेनिंग मध्ये? टॉस तर अजून नाहीच आहे, यावेळेस सुरुवात केली आहे सगळी. नवीनच सुरुवात आहे. ओके. बरं नियोजन कसं आहे, म्हणजे फक्त शॉर्ट मध्ये करायचंय मिडल मध्ये का लॉंग पर्यंत खेळायचं नियोजन? पहिल्या वर्षी तर 500 पर्यंतच खेळणार आहे. 500 पर्यंत खेळणार आहे. मग त्यानंतर पुढं. ओके, शुभेच्छा तुम्हाला. ओके, थँक्यू. शेट आपलं नाव सांगा. बाळासाहेब पिलावरे. नाव सांगा आपलं. बाळासाहेब पिलावरे. ओके. लोकेशन काय आपलं लॉफ्टचं? मी खडकमाळीत राहिलोय. लॉफ्टचं नाव? RX 100 लॉफ्ट. आता फ्री टॉस साठी किती पक्षी सोडलेत आपण? 95 पक्षी आहेत. 95 पक्षी आहेत. त्याच्यामध्ये जुने किती आहेत आता लेटेस्ट मधले? एक मध्ये पक्षी जवळजवळ माझ्याकडे 60 आहेत आणि 35 एक यंग बर्ड. जे ओल्ड 60 आहेत ते कुठपर्यंत खेळवलेले आहेत? 700 पर्यंत खेळले. 700 पर्यंत. यंदा हे 1000 पर्यंत न्यायचे का 700 पर्यंत थांबवायचे? नाही, या वर्षी मी 1000ला पण बर्ड सोडणार आहे. पहिलाच टाइम माझा 1000ला सोडण्याचा. या वर्षी 1000 किलोमीटरला माझं पहिलं बर्ड जाईल. हे जे पक्षी आहेत हे ब्रीड लॉंग डिस्टन्सच्या हिशोबाने का मिडल मध्येच ते 1000ला सोडणार आहे? शॉर्ट टू लॉंग असे दोन्ही पक्षी आहेत. आणि माझा भाऊ आहे. हा सर्व नियोजन आमचे दिलीप भाऊ करत असतात. पूर्ण क्लबचं नियोजन यांच्याकडे असतं? हो, पूर्ण लॉबचं नियोजन क्लबचं. हा, क्लबचं पण सर्व थोडक्यात पडद्यामागे जे काम चालतं ते सगळं हे थोडक्यात आधारस्तंभ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. हे आता तुझे भाऊ आहेत, ह्यांचा लॉब आता सध्या बंद आहे, पण क्लब साठी वेळोवेळी मदत करणार आहे. ओके. पक्षी नसताना सहकार्य असतं त्यांचं? हो, हे सोहेल भाई आहेत. ओके. काय नाव? हे रोहन भाई आहेत. ओके. हे पण यांचा पण लॉब ते पुढल्या वर्षी स्पर्धेत भाग घेणार आहे. ओके. यंदा बक्षीस नाही आणले? हे इम्रान भाई कुक्कूबाई म्हणतो आम्ही त्यांना. राजमल लॉब यांचा. ओके. या वर्षी ते सोडत नाहीयेत, पुढल्या वर्षी सोडणार आहेत. यांचं पण 180 किंवा 140 किलोमीटर पर्यंत ते 1200 पर्यंत हे पक्षी सोडायला जातात क्लब. ओके. आमच्या म्हणजे जे काही नियोजन आहे पक्षी सोडण्याचं ते सगळं ते पाहतात. सुमित भाऊ आहे. सुमित भाऊ आमचं सर्व इथले नियोजन सर्व सुमित भाऊंकडे असतं. सुमित भाऊ ते मोलाचं काम करतात. हे पाटील पण माझे भाऊ आहेत, हे पण माझ्या लॉबवर असतात. आणि हा आमचा लॉबचा हिरो देवराज. ओके, धन्यवाद.